Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is personal selling and its feature? Okay, personal selling is also one of the important sub-element of promotion, right? पर्सनल सेलिंग काय आहे, एक सब एलिमेंट आहे प्रमोशनचं, ज्यामधून आपण काय करतोय, आपले प्रोडक्ट हे प्रमोट करतोय, राईट. सो बघूया आपण काय आहे पर्सनल सेलिंग डिटेल. पर्सनल सेलिंग इज ऑल्सो नोन ॲज डोर टू डोर सेलिंग. पर्सनल ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल, आपण काय करतो, डोर टू डोर सेलिंग करतो, म्हणजे प्रत्येक कंझ्युमरला पर्सनल इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत असतो आपण इथे. ओके, so it is also called as the door to door selling, which is face to face communication between the buyer and seller. ओके, त्यामध्ये आपण समोरासमोर असल्यामुळे हे कम्युनिकेशन कसं आहे, फेस टू फेस इंटरॅक्शन, फेस टू फेस कम्युनिकेशन बिटवीन द बायर अँड seller. So in simple word, it is an art of persuasion in which the salesman try to win the confidence of the customer and also try to know the importance of the marketing strategy, right? म्हणजे जसं की आपण सांगितलेलं आहे, पर्सनल सेलिंग हे खूप छान एक टेक्निक्स आहे किंवा पर्सनल सेलिंग ही एक खूप छान मेथड आहे, ज्यामधून आपण आपल्या लेवलला जितकं कंझ्युमरला कन्वे करता येईल तितक्या गोष्टी कन्वे करू शकतो, त्याला कन्व्हिन्स करू शकतो, त्याच्या रिएक्शन बघून आपण आपल्या स्ट्रॅटेजी चेंज करू शकतो. सो दॅट इज वाय हियर कॉल दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह मेथड ऑफ सेलिंग ऍज कम्पेअर टू अदर. ओके, म्हणजे बाकीच्या ज्या मेथड्स आहेत त्याच्यापेक्षा पर्सनल सेलिंग ही इफेक्टिव्ह का आहे असं विचारलं जातं. तर का इफेक्टिव्ह आहे, बिकॉज हियर वी कॅन इझिली चेंज अवर स्ट्रॅटेजी ऍज पर दी कंझ्युमर एक्सपेक्टेशन, ऍज पर दी कंझ्युमर रिक्वायरमेंट. ओके, किंवा त्याच्या रिएक्शन वरून आपण आपल्या आपण आपल्या स्ट्रॅटेजी ह्या चेंज करू शकतो. सो पर्सनल सेलिंग हॅज बिकम अ consultative selling where the seller has become. It is the face to face communication between the buyer and seller. Okay, हे कसं आहे तर फेस टू फेस इंटरॅक्शन असेल, फेस टू फेस कम्युनिकेशन असेल. फार काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये, सिंपल थिंग लक्षात ठेवा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द डोर टू डोर सेलिंग, फेस टू फेस इंटरॅक्शन बिटवीन buyer and seller, and here seller can easily change their strategy as per their customer. ओके, त्याच्याकडे काही कस्टमर मेल असतील, काही फिमेल असतील, काही चाइल्ड असतील, काही सिनियर सिटीजन असतील, काही रिच असतील, काही पुअर असतील, काही मिडल क्लास असतील. सो कंझ्युमर कोणत्या कॅटेगरीचा आहे हे लक्षात आल्यानंतर तो काय करू शकतो, त्याच्या स्ट्रॅटेजी, त्याच्या मेथड्स चेंज करू शकतो. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, good. Then एक मिनिट, डेफिनेशन दिलेले आहेत. फिलिप कोटलर जे मार्केटिंगचे फादर आहेत म्हणतो आपण. ओके, फादर ऑफ मार्केटिंग फिलिप कोटलर से पर्सनल सेलिंग इज अ टाइप्स ऑफ personal or local presentation by the firm from sales force for the motive of making sale and building customer relationship. Okay, पर्सनल सेलिंग मध्ये जास्त कंझ्युमर रिलेशनशिप हे बिल्डअप होऊ शकतो अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, राईट. and we can easily convey our message to our target customer. ओके, जो आपला टार्गेट कस्टमर आहे त्याच्यापर्यंत आपण आपला मेसेज प्रॉपर कन्वे करू शकतो. हिअर वी कॅन बिल्ड अप इझिली गुड रिलेशनशिप विथ कस्टमर, आणि मग आपण जे काही प्रेझेंटेशन आहे, डिमॉन्स्ट्रेशन आहे हे इझिली देऊ शकतो. देन W.J. Stanton says personal selling involve individual personal communication. इंडिव्हिज्युअल पर्सनल कम्युनिकेशन जरी म्हटलं असेल तरी सपोज तुमच्याकडे ऍट द सेम टाइम तुम्ही एखाद्या विलेज मध्ये गेलायत आणि सेलिंग करताय आणि तिथे 4 घरातले लोक आले, तर तुम्ही सांगताय का थांबा तुम्ही जरा बाजूला व्हा, मी आधी याला पर्सनल सेलिंग करतो आणि मग तुम्हाला करतो, असं आपण म्हणतो का? नाही. म्हणजे पर्सनल सेलिंग मध्ये सांगायचं काय आहे तर फेस टू फेस इंटरॅक्शन आहे. आपण जेवढे आपल्या समोर कंझ्युमर आहेत त्यांना आपण मेसेज हा इझिली कन्वे करू शकतो. So personal selling involve individual personal communication in contrast to mass relative impersonal communication of sales, promotion, advertising and other promotional tools. इथे तर इंडिव्हिज्युअल पर्सनल कम्युनिकेशन का म्हटलेलं आहे ऍज कम्पेअर टू अदर प्रमोशनल टूल्स, हे लक्षात ठेवा.
बाकीचे जे टूल्स आहेत, फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टायझिंग आहे, आज तुम्ही टेलिव्हिजनवरती ऍड दिली तर तुम्ही सांगताय का ओके मी फक्त आज जी ऍड देणार आहे ही कोणासाठी असेल, प्राचीसाठी असेल, त्याच्यानंतर थोड्या वेळाने दिली जाईल ती जैतसाठी असेल, त्याच्यानंतर कीर्तीसाठी असेल, असं आपण कधी सांगतो का? नाही. कारण जी ऍड दिली जाणार आहे ही कशी असणार आहे, फॉर द पर्पज ऑफ मास मीडिया है ना, मास कंझ्युमर, म्हणजे ऍट द सेम टाइम आपण सगळ्यांसाठी ऍड ही देत असतो. So as compared to other tools of promotion, personal selling is very good techniques and very good method for achieving our result. Okay. Then features बघूया आपण. Simple thing, face to face interaction आहे. So this is the first feature of personal selling and it means there is the face to face interaction between buyer and seller. The seller try to understand the need of buyer and the provide the product matching with the customer need. आपण कंझ्युमरला काय करतो, सपोज पर्सनल सेलिंग आपले एक प्रोडक्ट आहे आणि आपण ते सेल करायला गेलो, आपण आधी कंझ्युमरला आपण आपलं प्रोडक्ट दाखवतो की हा हे प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टचे हे यूज आहे, तुमच्या काय रिक्वायरमेंट आहे, तुमची ही नीड आहे का. आणि जरी कंझ्युमरची ती नीड नसेल तरी लक्षात ठेवा, पर्सनल सेलिंग मध्ये तुम्ही त्याची नीड क्रिएट सुद्धा करू शकता. अरे नाही, ह्या प्रोडक्टने तुम्हाला बेस्ट काय मिळणार आहे, तर रिझल्ट मिळणार आहे, तुम्ही हे प्रोडक्ट एकदा यूज करून बघा. अशा पद्धतीने काय करतो आपण, फेस टू फेस इंटरॅक्शन केल्यामुळे कंझ्युमरच्या नीड आपल्याला अंडरस्टँड होतात. देन काय सांगायचं आहे, प्रोव्हाइड द प्रोडक्ट मॅचिंग विथ कंझ्युमर नीड. आता इथे असं काय सांगितलेलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कंझ्युमरची नीड काय आहे, कंझ्युमरला सोप हवा आहे, तुम्ही त्याला सांगितलं नाही सोप कशाला वापरताय, ऑइल वापरा, असं सांगतो का आपण पर्सनल सेलिंग मध्ये? नाही. सोप हवाय तर सोपच देणार ना, ऑइल हवी तर ऑइलच देणार. That means here we can easily match up consumer need and our product. We can easily sell our product as per the consumer need. Okay. Next point, two-way dialogue. Obviously face to face interaction आहे, त्यामुळे टू वे डायलॉग आहे. आपण फक्त आपणच इन्फॉर्मेशन सांगत बसलो तसं होतं का हो? नाही. आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करतो, ओके हे आमचे प्रोडक्ट आहे, तुमच्या गरजा काय आहे, तुमच्या नीड काय आहे हे सांगा. तुमची जी नीड आहे त्या नीड प्रमाणे आपण काय करणार आहोत, त्यांना आपले प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देणार आहोत. So this is the second feature of personal selling and it means there is two-way dialogue between the consumer and the seller. The consumer will respond in case he has certain objective while the seller will respond the appropriate solution to the customer problem. तर सपोज तुम्ही सेल करायला गेलात आणि कंझ्युमरने सांगितलं की काय आहे, फॉर एक्झाम्पल आपले जे नेहमीचे प्रॉब्लेम असतात किंवा दात दुखणे असेल, ओके, टीथ प्रॉब्लेम असतील, हेअर प्रॉब्लेम असतील, स्किन प्रॉब्लेम असतील, काही कंझ्युमर आपले प्रॉब्लेम कन्वे करतील, ओके हा माझा स्किनचा प्रॉब्लेम आहे किंवा हेअरचा प्रॉब्लेम आहे, टीथचा प्रॉब्लेम आहे, तर याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे काही प्रोडक्ट आहेत का बरं, असं विचारले जाईल. आणि मग सेलर काय करतील, तर ऍज पर देअर कंझ्युमर रिक्वायरमेंट ते त्यांच्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन देतील. सो इथे फक्त सेलर डायलॉग देतोय का? नाही. तर दोन्हीकडून काय होणार आहे, टू वे कम्युनिकेशन होणार आहे, टू वे इंटरॅक्शन होणार आहे, टू वे डायलॉग हे असणार आहे. इज इट क्लिअर? पॉइंट फर्स्ट टू. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Immediate feedback. This is the most important merits or features of personal selling as the immediate feedback. ओके, तुम्ही तुमचा मेसेज कन्वे केला, बऱ्याच वेळी तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असेल बघा, सेल्समन तर उभं पण नाही करून घेतलं, त्याला इमिजिएट फीडबॅक, नको रे बाबा आम्हाला वस्तू नकोच आहे, तू बरं जायचं, इमिजिएट फीडबॅक म्हणतो. ओके, यू आर सॅटिस्फाईड, वाव दिस इज व्हेरी नाईस प्रोडक्ट. आपण इमिजिएट काय करू शकतो, त्याला रिस्पॉन्स देऊ शकतो, लाईक अ पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, है ना. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ पर्सनल सेलिंग as compared to the other form of promotion. It will that various immediate feedback of consumer that will help the salesman to act accordingly. Okay, म्हणजे तुम्ही काय करू शकता, त्याचे फीडबॅक, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय, जसं आपण सांगितलं की आपण काय करायला गेलेलो आहोत, क्लोथिंग सेल करायला गेलो, क्लोथिंग मध्ये कंझ्युमरचे फीडबॅक निगेटिव्ह असतील, हा नाही आवडला, जनरली गर्ल्स असताना हा नको, तो नको, तो नको, तर त्यावेळी काय करतात तो सेल्स पीपल, जाऊ दे ना, हा नाही आवडला ना, तर हे प्रोडक्ट बघा, ह्या प्रोडक्ट मध्ये हा कलर बघा. जनरली मुलींचं काय असतं की वाव ही डिझाईन छान आहे, ह्या डिझाईन मध्ये आणखी काही कलर आहेत का,
मग कलर आवडला तर अरे ह्या कलर मध्ये वेगळ्या डिझाईन आहेत का, इतकं कन्फ्युज करून ठेवतात ना. त्यामुळे पर्सनल सेलिंग मध्ये सेल्स पर्सन काय करतात की तुमची रिस्पॉन्स, तुमचा फीडबॅक, तुमच्या रिॲक्शन बघून काय करतात तर प्रोडक्ट हे तुम्हाला अकॉर्डिंगली कंझ्युमर सेल करतात. ओके, इमिजिएट फीडबॅक पॉसिबल आहे ओनली पर्सनल सेलिंग. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Very good. Then art of persuasion. This is the fourth feature of personal selling, and it means that the personal selling salesperson pursued the customer to buy the product. He convinced the consumer and win his confidence to so that sales are achieved. तुम्ही पर्सनल सेलिंगचे एक खूप छान म्हणू शकता की जितक्या लेवलला ते कन्व्हिन्स करायचे ना ते करतात. जसं की म्हटलेलं आहे इट इज कॉल्ड द आर्ट. आर्ट का म्हटलेलं आहे, सपोज मेल अँड फिमेलचा आपण नेहमीच एक्झाम्पल घेतो मार्केटिंग मध्ये. मेलना खूप साऱ्या गोष्टी कन्व्हे कराव्या लागतात का, त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं का मेलना? हा, तुमच्या फ्रेंडने पण ह्या वस्तू 10 घेतलेल्या आहेत, तुम्ही घ्याल का? तुम्हाला त्याने 10 घेतले, मी त्याच्यात 4 घेऊन येतो, असे मेल म्हणतात. फिमेल काय करतील, त्यांनी 10 घेतले मी 20 घेणार. इट्स फॅक्ट. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय केलं जातं, एक आर्ट आहे, कारण कंझ्युमर कोणता आहे त्याच्यावरून ही पर्सनल सेल्स पर्सन काय करतात, त्यांच्या स्ट्रॅटेजी ह्या चेंज करतात आणि त्यांचं टार्गेट अचीव करतात. ओके, अचिव्हिंग टार्गेट विथ कॉन्फिडन्स. Flexible. Personal selling is the flexible in nature. Okay, personal selling ही कशी आहे, flexible nature आहे, because here we can easily change our method for presentation as per the consumer. माइक कोणाचा ऑन आहे बघा बरं. आणि वर्षा, स्विच ऑफ युअर माइक. पण तो लवकर येतो आणि मग तो कुठे जोडतो, तो कुठे कामाला येतो का? फ्लेक्सिबल का आहे, लक्षात आलं का? फ्लेक्सिबल का आहे, बिकॉज वी कॅन इझिली चेंज अवर मेथड ऍज पर दी कंझ्युमर प्रेफरन्स. ओके, कंझ्युमरला ज्या मेथड हव्या आहे त्या मेथडने, त्या डेमॉन्स्ट्रेशनने आपण काय करतो, चेंज करतो. देन नेक्स्ट पॉइंट, सॅटिस्फॅक्शन. So this is the unique feature or characteristic of personal selling that due to the effective communication between the seller and the target buyer. Okay, इथे तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन वरती, तुमच्या वे ऑफ टॉकिंग वरती, तुम्ही मेसेज कशा पद्धतीने कन्वे करताय यावरती सुद्धा काय होणार आहे, कंझ्युमरचं सॅटिस्फॅक्शन हे डिपेंड असणार आहे. ओके, either sold of information or acquired from the target buyer about the modification and change the product and services. Okay, कंझ्युमर कोणता आहे त्याच्यावरून आपण काय करतो, मॉडिफिकेशन इथे आणत असतो आणि जेवढं शक्य आहे, जितकं पॉसिबल आहे तेवढी कस्टमरची सॅटिस्फॅक्शन लेवल आपण रीच करत असतो. इज इट क्लिअर? पॉइंट क्लिअर होत आहेत का? इट्स व्हेरी सिम्पल, यामध्ये हार्ड असं काही नाहीये. इट इज ओल्डेस्ट मेथड ऑफ सेलिंग असंही सांगितलं जातं पर्सनल सेलिंग मध्ये. स्टेप्स ऑफ पर्सनल सेलिंग. स्टेप्स बघूया आपण काय आहेत. आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे, ते सेल करायला गेलो, त्याच्या आधी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. डिरेक्टली कंझ्युमर कडे जाऊन तुम्ही जर सेल केला तर कंझ्युमर प्रोडक्ट घेतील का? नाही. सो यासाठी काही स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत. बघूया आपण काय आहे. फर्स्ट स्टेप इज प्रॉस्पेक्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग. ओके, आता बऱ्याच वेळी तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं हा इथे, कारण जनरली कोणत्याही कॉन्सेप्टच्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये इव्हॅल्युएटिंग हा कधी पहिला पॉइंट नसतो. जनरली फाइंड आउट द नीड ऑफ प्रॉब्लेम वॉट एव्हर. ओके, इथून स्टार्ट होईल. पण पर्सनल सेलिंगची पहिली स्टेप आहे प्रॉस्पेक्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग. So prospecting consists in developing a list of potential customers.
The first step in the sales process is to discover the name of prospectus from several sources, such as the company's sales record, consumer information request from the advertisement, other consumer newspaper announcement, public record, telephone, okay, trade dictionary. यामधून तुम्ही काय करा तर पहिल्यांदा तुमचा प्रॉस्पेक्टिव्ह किंवा तुमचं टार्गेट कोण आहे त्याची इन्फॉर्मेशन आधी सर्च करा. म्हणजे सपोज तुम्हाला पर्सनल सेलिंग करायला गेल्यानंतर तुमचा टार्गेट ग्रुप इझिली मिळेल. म्हणजे जसं मी माझा एक एक्सपिरियन्स तुम्हाला लास्ट सांगितला होता की मी गाड्यांचं कॅम्पेन करण्याचे ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करत होते. ओके, आणि पर्सनल सेलिंग काय करत होते मी, मला ते काय करायचे होते, जे कार्ड आहेत ती सेल करायची होती. ती कशाशी रिलेटेड होती, 4 व्हीलर गाड्यांची. आता 4 व्हीलर गाड्यांचं जर मी एक्झाम्पल घेतलं तर मी कोणत्या खेडेगावामध्ये जाऊन ते प्रोडक्ट सेल होऊ शकतं का हो माझं, जिथे 4 व्हीलर खूप आहेत, असणार आहेत का तिथे? इथे फार तर काय असतील 2 व्हीलर असणार आहेत किंवा अदर सोर्सेस असणार आहेत, राईट. सो पहिली नीड काय आहे, तुमचा टार्गेट ग्रुप तुम्हाला कुठून मिळणार आहे, रिलेटेड. हिअर वी can easily collect. First of all, in the first step, here we collect or we discover the name of prospectus from several sources. जे काही तुमचे प्रॉस्पेक्टस आहेत त्याची इन्फॉर्मेशन सर्च करा. मग एक तर तुम्ही काय करू शकता, इंटरनल इन्फॉर्मेशन सर्च करा. इंटरनल इन्फॉर्मेशन मीन्स इंटरनल रेकॉर्ड मधून, सेल्स रेकॉर्ड मधून, कंझ्युमर इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट मधून सर्च कराल, ऍडव्हर्टायझिंग मधून, कस्टमर न्यूजपेपर अनाउन्समेंट मधून, पब्लिक रेकॉर्ड मधून, टेलिफोन डिक्शनरी मधून, अशा वेगवेगळ्या सोर्सेस मधून पहिल्या स्टेप मध्ये काय करा, तुम्ही इन्फॉर्मेशन सर्च करा. ओके, नेक्स्ट, अप्रोचिंग द कंझ्युमर. दिस इज द मोस्ट क्रिटिकल स्टेप because the prospectus first impression of the salesman may be lasting impression. ओके, जसं आपण नेहमीच म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, हे कशाशी रिलेटेड असू शकतं. सो दिस इज व्हेरी क्रिटिकल स्टेप ऑफ द पर्सनल सेलिंग, राईट. तो कारण पहिलं तुमच्या सेल्स पर्सनचं इम्प्रेशन हे पॉझिटिव्ह असणं महत्वाचं आहे, इम्प्रेसिव्ह असणं महत्वाचं आहे. So one type of approach is based on the refresal. The salesman approaches to the prospectus and explain that the acquaintance as the associate or the relative you suggested the call. Okay, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सोर्सेस कोणते यूज केलेले आहेत याच्यावरती डिपेंड्स आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या टार्गेट कंझ्युमर पर्यंत रीच व्हायचं आहे आणि सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं इम्प्रेशन तिथे पाडायचं आहे. ओके, म्हणून काय सांगितलेलं आहे, दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन ऑफ द सेल्समन मे बी द लास्टिंग इम्प्रेशन हॅज लॉंग रन कॉन्सिक्वेन्स. तुम्ही प्रिपेअर राहिलं त्याच्यासाठी. थर्ड स्टेप मध्ये आला तुम्ही प्रिपेअरिंग फॉर द सेल. ओके, आपलं पहिलं इम्प्रेशन पडलेलं आहे कस्टमर वरती. आता तुम्ही पुढे जाताय. सो दिस स्टेप कन्सिस्ट in finding and analyzing information regarding prospectus, specific product need, current brand being used, feeling about the available brand and personal characteristics. This information is used in the selecting and approaches and in the creating a sales presentation. Okay, ह्या इथे काय करायचं आहे, तुम्ही सेल्स करायला गेलेला आहात, पण सेल्स करायला गेल्यानंतर आधी तुम्ही हू आर, आधी क्लिअर तरी व्हायला हवं की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलेला आहात, तुमचं इंटेन्शन काय आहे, लक्षात येत आहे. सो आधी तिथे सपोज तुम्ही एखाद्या कस्टमरकडे गेलेत आणि सांगितलं आय एम अ सेल्समन, तुम्ही आधी बाहेर व्हा असं सांगतात. किंवा तुम्ही जर बघितलं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं ना, तर काही मोठ्या म्हणजे अपार्टमेंट ज्या असतात त्या हायटेक सोसायटी असतात, इथे ना गेटवरती सांगितलं जातं सेल्समॅनला बिलकुल आत नाही सोडायचं. तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण बघितले असते, लक्षात येत आहे. सो इथे तुम्ही कुठेही सेल्समन आहात हे न सांगता डिरेक्टली तुमच्या कंपनीचं नाव सांगा, तुम्ही कोणत्या कंपनीतून आलेले आहात आणि तुमचं प्रोडक्ट काय आहे. दिस इज द टेक्निक्स ऑफ पर्सनल सेलिंग इन प्रॅक्टिकल थिंग. तुम्ही तुमचं नाव सांगा आणि मग तुम्ही स्टार्ट करा की तुमचं प्रोडक्ट काय आहे, ब्रँड काय आहे, त्याची कॅटेगरी काय आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देताय आणि ती पॉझिटिव्ह वेने कन्वे होणार आहे, तेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टेप कडे जाताय, मेकिंग द प्रेझेंटेशन. Okay, making the presentation.
During the sales presentation, the salesman must attract the whole attention of the prospectus in order to stimulate interest and convince and across desire for the product. लक्षात येतंय? तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन देताय ना, ते अशा पद्धतीने द्या जेणेकरून कंझ्युमरचा इंटरेस्ट त्यामध्ये क्रिएट होईल आणि तो कन्व्हिन्स होईल. जोपर्यंत तो कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत बोलत राहायचं. इट इज द टॅक्ट ऑफ पर्सनल सेलिंग. ओके. आणि तुमच्या लक्षात येते, सपोज तिथे एक 4-5 फॅमिली मेंबर आहेत आणि तुमच्या लक्षात येते ओके ह्याच्यासोबत जरा जास्त कम्युनिकेट केलं ना, हा काय होणार आहे, इम्प्रेस होणार आहे किंवा त्याचा इंटरेस्ट हा क्रिएट होईल. अशा गोष्टी तुम्ही थोड्याशा कॅप्चर करा. So during the presentation. Is it clear? Point number 3, 4. जागे आहेत ना? हा. Good. Yes, ma'am. Overcoming the objection. There are certain objections which can be anticipated and their answer formulated before the sales interview take place. There are other objections which cannot be anticipated because they are usually related to the producer of the particular business. Okay, जे काही ऑब्जेक्शन आहे ते ओव्हरकम करा, त्याच्यावरती आन्सर द्या. ओके, आन्सर फॉर्म्युलेटेड हे फार महत्वाचं आहे. ओके, तुम्ही ज्या ज्या कंझ्युमरच्या क्युरीज आहेत, जे काही डाऊट्स आहेत रिगार्डिंग प्रोडक्ट, त्याचे आन्सर देणं फार महत्वाचं आहे. त्यांच्या ऑब्जेक्शनचा आन्सर देणं खूप महत्वाचं असेल. क्लोजिंग द सेल्स. This step is the climax of the selling process in which the salesman asks the prospectus to buy the product or no. Okay, इथे तुम्ही विचाराल घ्याल का प्रोडक्ट, buy the product or no. So he who win the last bottle with the truly applicable to salesman for closing in the text. आणि जसं आपण म्हणतो पर्सनल सेलिंग मध्ये सुद्धा आपण ही मेथड यूज करतो ऑफ एव्हरी सेल्समन. Inadequate preparation, poor impression, failure in the meeting objection or wrong approaches for the part of salesman may come in this way. Okay, क्लोजिंग कधी करावं लागेल, तुमचं इम्प्रेशन पुअर असेल. ओके, तुमचं प्रेझेंटेशन पुअर असेल. चला, इथे काही होणार नाहीये, तुम्ही काय करा, क्लोज करा. तुमच्या लक्षात येते. ओके, तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करताय, जेव्हा तुम्ही डिमॉन्स्ट्रेशन देताय, जेव्हा त्यांचं ऑब्जेक्शन क्लिअर करताय, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कंझ्युमर रेडी फॉर परचेस ऑर नॉट. ओके, तो रेडी असेल सेल करू शकताय, नॉट रेडी मग आपण क्लोजिंग ऑफ सेल्स करू शकतो. अँड लास्ट फॉलो अप आफ्टर सेल्स इज क्लोज्ड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेल्स क्लोज करताय, लक्षात आलं तुमचं कंझ्युमर नाही घेते प्रोडक्ट, इट शुड बी प्रॉपरली फॉलो. The salesman should ensure that the delivery instruction given by the customer are properly followed. The salesman must visit the customer often to learn what problem or question have arise regarding the product. After sales services should be punctual, quick and satisfactory. Okay, so it's very important thing. दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू ने सांगितलेलं आहे. जर सेल झाला तर फॉलोअप कसा घ्याल, सेल नाही झाला तर कसा फॉलोअप घ्याल. ओके, सेल नाही झाला तर काय क्वेश्चन अराइज झालेले आहेत, why consumer are not satisfied about product, ह्याचे रिझन तुमच्याकडे असायला हवे, त्याचे आन्सर तुमच्याकडे असायला हवे. जर प्रोडक्ट सेल झालं तर आफ्टर सेल सर्व्हिसेस तुम्ही काही दिलेले आहेत का, जर तुम्ही काही दिल्या असेल तर त्या पंक्च्युअल असणं, क्विक असणं, सॅटिस्फॅक्टरी असणं फार महत्वाचं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो अशा स्टेप तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केल्या तर नक्कीच काय होणार आहे, युअर पर्सनल सेलिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह मेथड ऑफ प्रमोशन. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. No. Yes, ma'am. Thank you. आज आपण इथेच थांबू. Thank you.